नमस्कार, मॅक्स महाराष्ट्राच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. समाविष्ट करण्यात आलेला आहे ते म्हणजे रात्री 7मी उद्धव बाळासाहेब ठाकरे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल.
सांगितलं. मात्र निर्मला सीतारामन यांचं हे वक्तव्य खोटं असल्याचा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. परप्रांतीय श्रमिकों की तादाद महाराष्ट्र में बहुत बड़ी है. उनको उनके राज्य में भेजने के लिए आज तक करीबन 191 रेलगाड़ी छोड़ी गई. उसमें से करीबन 2,45,000 श्रमिकों को उनके राज्य में भेजा गया. उनमें यूपी है, राजस्थान है, कर्नाटका है, उड़ीसा है, सभी राज्य हैं. सिर्फ वेस्ट बंगाल और बिहार के बारे में थोड़ी दिक्कत जा रही थी. उसके लिए माननीय शरद पवार साहब और महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय उद्धव जी ठाकरे, इन्होंने वेस्ट बंगाल और बिहार के मुख्यमंत्रियों से बात की. उसके वजह से आज मुझे बड़ी खुशी है कि आज वेस्ट बंगाल की पहली ट्रेन बांद्रा से हावड़ा आज सुबह 8:15 से रवाना हुई है. अभी हमारी रोज वेस्ट बंगाल के लिए रोज हमको 10 ट्रेन की जरूरत है और बिहार के लिए रोज 10 ट्रेन की जरूरत है. उसके लिए भी राज्य शासन की कोशिश जारी है. ये सभी जो श्रमिक जो जा रहे हैं उनके जो टिकट है, टिकट उनसे राज्य शासन उनकी टिकट का पैसा दे रही है. माननीय मुख्यमंत्री साहब ने अपने सीएम रिलीफ फंड से उसका इंतजाम किया है. उसी प्रकार जो श्रमिक यहां पे अभी जाने के लिए राह देख रहे हैं उनके लिए करीबन 3,884 शेल्टर होम में करीबन 3,71,310 श्रमिक आज भी हमारे शेल्टर होम में हैं. उनके खाने का, उनके नाश्ते का सभी इंतजाम
राज्य शासन बहुत अच्छी तरीके से कर रही है। आता तुम्हाला कदाचित असं वाटायला लागलं असेल की मी आलो म्हणजे लॉकडाऊनच जाहीर करतोय. साहजिकच आहे. कोणालाही घरी विशेषतः कामाशिवाय डांबून ठेवणं किंवा बसवणं यासारखी मोठी शिक्षा असू शकत नाही. पण नीट समजून घ्या, मी कदाचित कोणाला आवडत असेल, कोणाला आवडत नसेल, की याच्याकडे काही उत्तरच नाही आहेत. हे लॉकडाऊन 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 किती दिवस चालणार, किती काळ लॉकडाऊनमध्ये राहणार, याला काही उत्तर आहे की नाही, हा जो काही चक्रव्यूह आहे हा आपण भेदणार आहोत की नाही, उत्तर कोणाकडेच नाहीये. जगामध्ये कोणाकडे उत्तर नाहीये, आपल्या देशात सुद्धा कोणाकडे उत्तर नाहीये. आणि हे आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे की जेव्हा एखाद्या युद्धात, विशेषतः या युद्धामध्ये, युद्ध हे नेहमी शस्त्रांनीच लढलं जातं. इकडे आपल्याकडे शस्त्र नाहीये. एक फक्त अंतर ठेवणं, स्वतःची काळजी घेणं आणि युद्ध जिंकणं, म्हणजे फार विचित्र आहे असे युद्ध. एकतर्फी नक्कीच नाहीये, कारण आपण पूर्ण ताकदीने युद्ध लढतो आहोत. पण लॉकडाऊन वाढवला का? काही अंशी बरोबर आहे, काही अंशी नक्कीच बरोबर आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आजही देशात, विशेषतः महाराष्ट्रामध्ये रुग्णांची संख्या वाढते आहे. मुंबईमध्ये वाढते आहे, ठाणे परिसरात वाढते आहे, पुण्यामध्ये वाढते आहे, संभाजीनगरमध्ये आहे, नाशिकमध्ये, मालेगावमध्ये आहे. या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढते आहे. आणि ही रुग्णांची वाढती संख्या बघितल्यानंतर साहजिकच आहे, मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो, मग आपण नेमकं करतो काय आहोत, आतापर्यंत आपण केलं काय. मी गेल्याही वेळेला आपल्याला सांगितलं होतं की एक गोष्ट नक्की, की जी काळजी आपण मार्चपासून घ्यायला लागलो, जवळपास आपण कर्फ्यू, संचारबंदीपर्यंत आलो होतो आणि त्याच्यानंतर देशभरात लॉकडाऊन जाहीर केला गेला. जर हे आपण केलं नसतं तर जो एक अंदाज आपल्या देशात, महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये किती आतापर्यंत रुग्ण झाले असते, किती आतापर्यंत त्याच्यात मृत्यू पावले असते, हा अंदाज नुसता बघितला तरी अंगावरती काटा उभा राहतो. आणि म्हणून मी मागेही आपल्याला म्हटलं होतं की अजूनही श्रृंखला आपण तोडली जरी नसली तरी एक गोष्ट नक्की, की त्याच्या वाढीवरती, गुणाकारावरती नियंत्रण आपण हे नक्की ठेवलेलं आहे. गतिरोधक म्हणून हा जो काही लॉकडाऊनचा काळ आहे त्याचा आपल्याला नक्की उपयोग झालेला आहे. मग आता किती काळ चालणार? नुसता लॉकडाऊनकडे बघून चालणार नाहीये. रेड, ऑरेंज, ग्रीन, रेडमध्ये सुद्धा कंटेनमेंट एरिया, हे असे जे काही आपण विभाग केलेले आहेत. ग्रीन झोनमध्ये आपण हळूवारपणाने जवळपास सगळं काही उघडायला परवानगी दिलेली आहे, ती अजूनही देत आहोत. आणखीनही तिथले निर्बंध हे येत्या काही काळामध्ये आपण आणखीन शिथिल करतो आहोत. ऑरेंज झोनमध्ये सुद्धा ही शिथिलता आणलेली आहे. रेड झोनमध्ये विशेषतः कंटेनमेंट एरिया आहे, तिथे मात्र अजूनही आपल्याला शिथिलीकरण करणं हे परवडणार नाही, नक्कीच नाहीये. उद्योगधंद्याच्या बाबतीत काय आहे, मी मुद्दाहून आज आपल्यासमोर थोडेसे आकडेवारी सांगणार आहे. काय काय झालेलं आहे, किती काय केलेलं आहे. पहिल्या प्रथम आरोग्यविषयक काय झालेलं आहे, नंतर उद्योगधंद्याच्या बाबतीत काय करतो आहोत. उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला मुद्दामून मला सांगायचं आहे की नुसतं लॉकडाऊन नाही वाढवत आहोत, आपल्याला ही तारेवरची कसरत करायची आहे आणि ती करतो आहोत.
एका बाजूला सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊन म्हणजे सगळं काही थोडक्यात बंद, आणि दुसऱ्या बाजूला हळुवारपणाने काही गोष्टी आपण उघडतो. आजपर्यंत राज्यामध्ये साधारणतः 50,000 उद्योग सुरू करायला आपण परवानगी दिलेली आहे. हा आजचा आकडा आहे. आणि ह्या 50,000 उद्योगामध्ये जवळपास साधारणतः 5-1 लाख मजूर हे काम करायला लागलेले आहेत. तसं बघितलं तर राज्यामध्ये 70,000 उद्योग सुरू करायला आपण परवानगी दिलेली आहेच, पण 50,000 उद्योग हे प्रत्यक्ष सुरू झालेले आहेत. आपल्याला कदाचित हा जो काय एक रेड झोन मधला बेल्ट आहे, म्हणजे मुंबई, पुणे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, इथे जे आपण राहतो आहोत, किंबहुना उदाहरण संभाजीनगर असेल, ज्या महापालिका आहेत त्यांच्या परिसरामध्ये आपण हे निर्बंध जरा कडक ठेवलेले आहेत, म्हणून आपल्याला ते जाणवत नाहीये. पण या विभागामध्ये आपण उद्योगधंद्यांना परवानगी दिलेली आहेच, नक्की दिलेली आहे. हे करताना खास करून मला उद्योगांसाठी काही गोष्टी जाहीर करायच्या आहेत. कारण सगळीकडे आता एक ठप्प, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना पॉजचं बटन दाबलं गेले, जगच असं पॉज झालेलं आहे. सगळं ठप्प, काहीच होत नाहीये, इकडची गाडी तिकडे होत नाहीये. असं वातावरण असताना उद्या जे काय आपल्याला एक भरारी घ्यायची, नक्की घ्यायची भरारी घेणारच, कोणत्याही परिस्थितीत घेणार. तिकडे अजिबात मागे पुढे बघणार नाही. खरं म्हटलं तर आपल्या सरकारला आता 6 महिने होत आहेत. नवीन सरकार असताना नवीन स्वप्न आहेत आपली. आपण एक अर्थसंकल्प जाहीर केला काय, त्याच्यात नवीन गोष्टी जाहीर केल्या काय, आणि त्या अंमलबजावणीला सुरुवात करण्याच्या आधीच आपल्याला या संकटाला सामोरं जावं लागतंय. ह्या ज्या काही सगळ्या आपल्या योजना आहेत, या योजना कोणत्याही परिस्थितीत आपण अंमलात आणणार म्हणजे आणणारच. त्या एका हिमतीने आपण पुढे जातो आहोत. परंतु नवीन उद्योग येण्यासाठी एक वेगळी स्पर्धा आहे. कोण काय करतंय, कोण काय आणखीन सुविधा देते. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आज आपण महाराष्ट्रामध्ये जवळपास 40,000 एकरपेक्षा जास्त जमीन ही नवीन उद्योगधंद्यासाठी राखून ठेवत आहोत. 40,000 एकरपेक्षा जास्त. त्याचप्रमाणे नवीन उद्योजक जे येणार आहेत, नवीन उद्योग जे परदेशातून येतील, किंवा आपले काही उद्योजक आपले नवीन लोक काही नवीन उद्योग सुरू करू इच्छित असतील, ग्रीन इंडस्ट्रीज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे प्रदूषण न करणाऱ्या इंडस्ट्रीज किंवा उद्योग, त्यांच्यासाठी सुरू करताना कोणत्याही अटीतटी त्यांना आपण ठेवणार नाही. परवानगीशिवाय तुम्ही उद्योग सुरू करा, फक्त अट एक, प्रदूषण करायचं नाही, अजिबात करायचं नाही. प्रदूषण करू नका, चला उद्योग सुरू करा, या आम्हाला पाहिजे. महाराष्ट्र तुमची वाट बघतोय. महाराष्ट्र हा नेहमी एक उद्योगशील आहे, सुधारणावादी आहे. म्हणून आपण नवीन जे उद्योजक येत आहेत त्यांच्यासाठी या अटीतटीचा सामना त्यांना करायला लागणार नाही, असं धोरण आपण बनवलेलं आहे. या नवीन उद्योजकांनो, या महाराष्ट्रामध्ये या. त्याचबरोबरीने साधारणतः पुढचे काही दिवस, म्हणजे असं म्हणतात की या कोरोना नंतर जग बदललं जाणार आहे, नक्कीच बदललं जाईल. कदाचित हे नवीन उद्योजक येणार असतील, ते म्हणतील आम्ही येऊ इच्छितो, पण आम्हाला तुमच्याकडे जमीन विकत घ्यायला आत्ता आम्हाला परवडणार नाही. ठीक आहे, तुम्ही या, भाडे तत्वावरती जमीन तुम्हाला देतो, भाडे तत्वावरती जमीन देतो. या, तुम्हाला मूलभूत सुविधा असतील त्या तुम्हाला देतो, अटीतटीचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. पण या राज्यामध्ये नवीन उद्योग पर्व आपण सुरू करू. आणि त्याचबरोबरीने मला एक सांगायचंय की आतापर्यंत जिथे हे उद्योग आपण सुरू केलेत, आणि असं काही नाहीये की रेड झोन म्हटल्यानंतर आता आयुष्य आपलं रेड झोन मध्ये जाणार आहे. नाही, आपल्यासमोर 2 मोठी आव्हानं आहेत, नक्कीच आहेत. एक म्हणजे जिथे या कोरोनाचा प्रादुर्भाव नाही असा ग्रीन झोन, तो ग्रीन झोन हा आपल्याला कोरोना विरहित ठेवायचा आहे. हे मोठं आव्हान आहे. तिकडे एक सुद्धा रुग्ण ग्रीन झोन मध्ये आपल्याला आता येऊ द्यायचं नाही, किंबहुना नवीन केस तिकडे आता आपल्याला तयार आपण काय असं घर बसल्या कोविड तयार करत नाही, पण होऊ द्यायची नाहीये. त्याच्यामुळे ग्रीन झोन हा ग्रीन झोन म्हणून मेंटेन करणं, आणि रेड झोन जो आहे तो रेड झोन हा लवकरात लवकर ग्रीन झोन मध्ये त्याचं रूपांतर करणं. म्हणजे रेड झोन सुद्धा आपल्याला हळूहळू हा ग्रीन झोन मध्ये आणायचा आहे. आणि म्हणून जिथे जिथे ग्रीन झोन मध्ये आपण उद्योगधंद्यांना परवानगी दिलेली आहे, अनेक ठिकाणी आपण बघतो आहोत की कामगारांची आता उणीव आहे. कामगार हे बरेचसे परराज्यातले निघून गेलेले आहेत. मला खास करून माझ्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना सांगायचंय, जसं आजपर्यंत तुम्ही महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारचं ऐकलत, घरामध्ये राहा, सुरक्षित राहा,
ही एक आपली त्याच्यातले एक घोषवाक्य होतं. आतापर्यंत तुम्ही घरात बसलात आणि महाराष्ट्र वाचवलात. आता जिथे जिथे ग्रीन झोन आहे तुम्ही एका आत्मनिश्चयाने बाहेर पडलं पाहिजे की मी माझा महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा करणार. मी जसा महाराष्ट्र वाचवलेला आहे, मी म्हणजे तुम्ही, मी एकटा नाही, तुम्ही. महाराष्ट्र आजपर्यंत आम्ही सुरक्षित ठेवला. या कोविडच्या प्रादुर्भावापासून हा जो ग्रीन झोन आहे तो सुरक्षित ठेवला. आता या ग्रीन झोनमध्ये जे उद्योग सुरू झालेले आहेत त्या उद्योगांना जर मनुष्यबळ कमी पडत असेल तर माझा महाराष्ट्र हा अगदी मोदीजींच्या भाषेत आत्मनिर्भर करण्यासाठी मी स्वतःहून आता पुढे येत आहे. या पुढे या. जे उद्योग आहेत, उद्योग सुरू झालेत, त्यातली ही संधी आहे. ही संधी तुम्ही घ्या. संधी वाया दौडू नका. या सगळेजण समोर या. उद्योग सुरू करू आपण. महाराष्ट्र उभा करू आपण. एक जगासमोर एक उदाहरण ठेवू की हा महाराष्ट्र खरंच लढवय्यांचा आहे. हा संकटाला भीत नाही. संकटामध्ये सुद्धा मर्दासारखा सामोर जातो. तो हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे. म्हणून मला जे ग्रीन झोन मध्ये आहेत आणि जिथे जिथे उद्योगधंदे सुरू झालेत पण मनुष्यबळ कमी पडत असेल तिथे मला आज भूमिपुत्रांची गरज आहे. भूमिपुत्रांनो पुढे या. ही आपली भूमी आहे, आपला महाराष्ट्र आहे. पुढे येऊन आपला महाराष्ट्र हा आपल्या पायावरती आपण उभा करू. हा निश्चय फार महत्वाचा आहे. हे उद्योगधंद्याचं झाल्यानंतर महत्वाचा मुद्दा काय आहे की आरोग्यविषयक काय. कारण अजूनही जे काही जणांना असं वाटतंय की हे एक अशीच भीती आहे, फ्लू काय, सर्दी आहे, खोकला आहे, होतो जातो, आजपर्यंत काय कोणाला झालं नाही. झालं ना. पण विशेष म्हणजे आतापर्यंतचा जो फ्लूचा एक भाग आहे त्याच्यात सुद्धा जसं स्वाईन फ्लू एक आहे त्याला औषध आलेलं आहे. पण या कोरोनावरती अजूनही औषध आलेलं नाही. तोच एक मोठा धोका आहे. मी उगाच तुम्हाला आकडे सांगून काय घाबरवण्याची माझी इच्छा नाही, अजिबात नाहीये. तुम्हाला भीती घालण्यासाठी मी आलेलो नाहीये. पण मुंबईमध्ये जेव्हा आपण सुरुवात केली त्यावेळेला जी परिस्थिती होती ती परिस्थिती बघितल्यानंतर आजची जी परिस्थिती आहे, आपण काय काय आरोग्य सुविधा केलेल्या आहेत. आपण तुम्हाला कल्पना असेल गेल्याही वेळेला मी बोललो होतो आणि आज संध्याकाळी मी जाऊन आलो. मी होतो, उपमुख्यमंत्री होते, बाळासाहेब थोरात होते, एकनाथ शिंदे होते, आदित्य पण होता बरोबर, आपले मुख्य सचिव होते, महापालिका आयुक्त होते आणि विशेष म्हणजे तिथे आपले आर ए राजीव जे MMRDA म्हणजे मुंबईतली मेट्रोचं काम आता जे अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत, त्यांनी गेल्या 10-12 दिवसामध्ये ही सुविधा मुंबईकरांसाठी तिकडे उभारलेली आहे. आज तिकडे जवळपास 1000 बेड्सचं एक चांगलं कोविड केअर सेंटर हे आपण उभं केलेलं आहे. येत्या 1-2 दिवसात त्याचा वापर सुरू होईल. मुंबईमध्ये ठिकठिकाणी, मी मुंबईपुरतं बोलतो, मुंबईमध्ये नंतरचं पुढचं मी बोलणारच आहे, पण मुंबईमध्ये ठिकठिकाणी म्हणजे असं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स संकुल आहे तिथे आणखीन 1000 बेड्स वाढवतो आहोत. गोरेगावचं एक्झिबिशन ग्राउंड आहे तिकडे वाढवतो आहोत. रेसकोर्सवरती त्या पार्किंगमध्ये होत आहे. वरळीला डोममध्ये तर सुरू केलेलाच आहे. आणखीन 1-2-3 ठिकाणी मुलुंड चेक नका आहे, ठाण्यामध्ये आहे. हे आता नुसतं कोविड केअर सेंटर म्हणून नाही राहणार. या सगळ्या जम्बो फॅसिलिटी ज्याला म्हणतो, या जम्बो फॅसिलिटीमध्ये जे जे आवश्यक लागतं ते तिकडे आपण करणार आहोत. म्हणजे विशेषतः सगळ्यांनाच काही व्हेंटिलेटरची आवश्यकता लागत नाही, पण अनेक जणांना ऑक्सिजनची आवश्यकता लागते. म्हणून ह्या सगळ्या सुविधांमध्ये ऑक्सिजनची सुविधा असणाऱ्या बेड्स हे आपण जास्तीत जास्त करतो आहोत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी आपण अतिदक्षता विभागात म्हणजे ICU बेड्स हे सुद्धा उपलब्ध करत आहोत. ICU बेड्स म्हणजे हॉस्पिटलमध्ये तर आपण ते वाढवतोच आहोत, पण हॉस्पिटलच्या बाहेर ही जी काय आपण रुग्णसेवा किंवा सेंटर्स उभी करतो त्याच्यामध्ये सुद्धा ICU बेड्सची सोय आपण करतो आहोत. कदाचित ही काय अभिमानाची गोष्ट नाही, पण समाधानाची नक्की आहे की इतरत्र कुठेही नसेल अशी आरोग्य सुविधा आपण इथे निर्माण केलेली आहे आणि ती आरोग्य सुविधा आणखीन आपण पुढे वाढवत नेत आहोत. महाराष्ट्रामध्ये बोलायचं झालं तर महाराष्ट्रात आज मी आकडे घेऊनच बोलतोय, साधारणतः 1484 कोविड केअर सेंटर्स आहेत. 2,48,000 बेड वगैरे आहे, पण साधारणतः 2.5 लाख रुग्णशय्या ह्या आयसोलेशन म्हणजे ऑक्सिजन सह ह्या आज महाराष्ट्रामध्ये आपण उपलब्ध करत आहोत. 2.5 लाखाच्या आसपास. आज एक गोष्ट साहजिकच आहे, हे संकट एवढं मोठं आहे की काही वेळेला असं वाटतं की रुग्णांना बेड मिळत नाहीये. याचं कारण रुग्णांची थोडीशी संख्या ही वाढती अशी वाटत असली तरी देखील आज आपण स्वयंपूर्ण होण्यासाठी किंबहुना पुढच्या महिन्यात साधारणतः किती रुग्ण होऊ शकतील
ह्यासह इतर घडामोडी आणि अपडेट पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स महाराष्ट्राची वेबसाईट, यूट्यूब, फेसबुक, ट्विटरला नक्की भेट द्या. धन्यवाद.